जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। खूप छान लेख आपण जरूर ऐकावा। स्वित्झर्लंडमध्ये शिक्षण घेत असलेला एक विद्यार्थी लिहितो, स्वित्झर्लंडमध्ये शिकत असताना मी शाळेजवळ एक घर भाड्याने घेतलं होतं। त्या घरमालकिनीचे नाव क्रिस्टिना होतं। ती 67 वर्षाची अविवाहित वृद्ध महिला होती। ती पूर्वी माध्यमिक शाळेत शिक्षिका होती आणि निवृत्त झालेली होती। स्वित्झर्लंडमधील पेन्शन खूप चांगली आहे, त्यामुळे वृद्धापकाळात अन्न आणि निवाऱ्याची चिंता नसते। तरीसुद्धा तिने एक काम स्वीकारलं होतं, एका 87 वर्षांच्या अविवाहित वृद्ध माणसाची देखभाल करणं। मी तिला विचारले, तुम्ही हे काम पैशासाठी करता का? तिचे उत्तर मला आश्चर्यचकित करणारं होतं। मी पैशासाठी काम करत नाही, मी माझा वेळ टाईम बँकमध्ये जमा करते। जेव्हा मी स्वतः वृद्ध होईन आणि हालचाल करू शकणार नाही, तेव्हा मी तो वेळ काढून वापरेन। मी पहिल्यांदाच टाईम बँक ही संकल्पना ऐकली होती, त्यामुळे मला खूप उत्सुकता वाटली आणि मी तिच्याकडून अधिक माहिती घेतली। टाईम बँक ही मूळतः स्वित्झर्लंडच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सुरू केलेली वृद्धांसाठीची योजना आहे। लोक तरुणपणी वृद्धांची सेवा करून आपला वेळ साठवतात आणि जेव्हा ते स्वतः वृद्ध, आजारी किंवा असहाय्य होतात तेव्हा तो वेळ वापरू शकतात। या योजनेत सहभागी होण्यासाठी व्यक्ती निरोगी, संवाद कुशल आणि प्रेमळ असणं आवश्यक आहे। त्यांना रोज गरजू वृद्धांची काळजी घ्यावी लागते। त्यांनी दिलेल्या सेवांचे तास सामाजिक सुरक्षा व्यवस्थेतील त्यांच्या वैयक्तिक टाईम अकाउंटमध्ये जमा होतात। क्रिस्टिना आठवड्यातून 2दा कामाला जात असे। प्रत्येक वेळी 2 तास ती वृद्धांची मदत करत असे। खरेदी करणे, खोली साफ करणं, त्यांना उन्हात बसवणं, गप्पा मारणं। करारानुसार 1 वर्षानंतर टाईम बँक तिच्या कामाचे एकूण तास मोजते आणि तिला टाईम बँक कार्ड देते। जेव्हा तिला स्वतःची काळजी घेण्यासाठी मदत हवी असेल, तेव्हा ती हे कार्ड वापरून वेळ आणि त्यावरील व्याज काढू शकते। तपासणीनंतर टाईम बँक इतर स्वयंसेवकांना तिची सेवा करण्यासाठी पाठवते, घरी किंवा रुग्णालयात। एकदा मी शाळेत असताना घरमालकिणीचा फोन आला की ती खिडकी साफ करताना स्टूलवरून पडली। मी लगेच रजा घेऊन तिला रुग्णालयात नेलं। तिच्या घोट्याला फ्रॅक्चर झालं होतं आणि काही दिवस तिला अंथरुणावर राहावं लागलं। मी तिच्यासाठी घरी सेवा मिळण्यासाठी तयारी करत होतो, तेव्हा तिने सांगितलं की मला काळजी करण्याची गरज नाही। तिने आधीच टाईम बँकमध्ये वेळ काढण्यासाठी अर्ज केला होता। खरोखरच 2 तासांच्या आत टाईम बँकने एक नर्सिंग कर्मचारी पाठवला। त्या नर्सने रोज तिची काळजी घेतली, तिच्याशी गप्पा मारल्या आणि चविष्ट जेवण बनवलं। त्या उत्तम सेवेमुळे घरमालकीण लवकर बरी झाली। बरी झाल्यावर ती पुन्हा कामाला जाऊ लागली। ती म्हणाली की ती अजून वेळ टाईम बँकमध्ये साठवणार आहे, जोपर्यंत ती निरोगी आहे। आज स्वित्झर्लंडमध्ये वृद्धांच्या मदतीसाठी टाईम बँक ही संकल्पना खूप सामान्य झाली। स्विस सरकारनेही या योजनेला पाठिंबा देणारे कायदे केले आहेत। किती सुंदर कल्पना आहे, ती संपूर्ण जगभर लागू व्हावी अशी आशा आहे। आपल्याही सरकारने भारतात अशी टाईम बँक ही संकल्पना राबवावी व तिचा प्रसार करावा। सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।